एक तर रिमोट एरिया पण संपूर्ण त्या ठिकाणी 2 बालकांना ते घेऊन जात होते। रिमोट एरिया असल्यामुळे तिथे ग्रामीण भागात यंत्रणा नाहीये सगळी शासकीय। नाही मी यापूर्वी सुद्धा अशा अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला। मृतदेहाला खाटेवर म्हणजे गर्भवती स्त्रीला खाटेवर टाकून नाला पास करावं लागलं। झाडाच्या आश्रय घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचावं लागलं आणि तिथेही वेळेवर उपचार झाला आणि ते झालं। आजची घटना आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील अहिरीपासून 15 किलोमीटरवरचं गाव, रुग्णवाहिका तर नाहीच आहेत तिकडे, आरोग्य व्यवस्थेचे पूर्णतः दिनवडे निघाले। काय करतात तिथले लोक? मंत्री आहेत तिकडे आणि अनेक दिवस झाले ते मंत्री आहेत। त्या भागामध्ये केवळ मंत्रीपदाचे खुर्ची भोगण्यापेक्षा दुर्गम भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, गडचिरोलीचे पालकमंत्री। काय आरोग्य यंत्रणा त्यांना या 10 वर्षामध्ये सत्तेमध्ये असताना बळकट करता आली नसती? तिकडे आवश्यक असलेल्या आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत, रुग्णवाहिका आहेत, अरे डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, 70% जागा रिक्त करून ठेवलेत, रुग्णवाहिकेचा पत्ता नाही। मग कुठे आहे आरोग्य यंत्रणा? कुठे आरोग्य खातं? केवळ टेंडर करायसाठी आरोग्य खातं आहे काय? सगळ्यात जास्त भोकाळलेला भ्रष्टाचार कुठला असेल तर तो आरोग्य खात्यात आहे। ते धर्मराव बाबा नाथराम नावाचे तिकडे आहे। आजही 3 तालुक्याचा संपर्क अजिबात, 2 तालुक्याचा संपर्क होत नाही। सिरोंचा आणि भामरागड पूर्णतः संपर्क तुटलेला आहे। मग ते मंत्री काय करतात? हे पालकमंत्री काय करतात? एवढे जर 2-2 लोकांना खांद्यावर टाकून त्यांचा मृतदेह लागतो, मृतदेह घेऊन जावं लागतं, त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही, त्यांचा जीव जातो, यापेक्षा अनास्था काही आम्हाला महाराष्ट्रात दुसरी दिसत नाही। केवळ इव्हेंटवर इव्हेंट चाललेत महायुती सरकारचे। 100 फुटाचा रॅम्प करतात, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात। फॅशन शो आहे काय? महिलांच्या लाडकी बहीण म्हणून महिलांचा कार्यक्रम घेत असताना फॅशन शो करायला निघालेत, इव्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत। अरे एवढा दारिद्र्य आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रात कधीच झालं नाही। आज किमान शेती उद्ध्वस्त झाली, 11.5 लाख हेक्टर शेती मराठवाड्यातील पूर्ण पाण्याखाली गेली। शेतकरी रडतोय, तिकडे यांना वेळ नाही आणि बाकीच्या गोष्टी करायला यांच्याकडे वेळ आहे। म्हणून मला असं वाटतं की त्या मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी ही अनास्था पाहिल्यानंतर यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की तिथले स्थानिक मंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देतील। तर याचं म्हणजे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे, उत्तर द्यावं। अन्यथा आहेच पुन्हा माफी मागायची, मोकळे व्हायचे पापातून, पाप करायचा। जसं महाराजांच्या पुतळ्यांचा कोसळल्यानंतर माफी मागितली, आता राहुलजींनी उल्लेख केला। माफी मागून काय? लोकांचा जीव जातोय, लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। आत्महत्या झाल्यानंतर वारसा हक्कांना जो मदत सरकार देत होती, तो मदत जे आहे ते रद्द करण्यात यावं अशा पद्धतीचा GR शासन निर्णय जो आहे तो शासनाने काल 2 दिवसापूर्वी आता तो GR रद्द केल्याची माहिती पुढे येते। आम्ही त्यामध्ये लक्ष घातलं आणि सरकारचं लक्ष त्याकडे वळवलं होतं आम्ही आणि सांगितलं होतं की हा GR म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे, वारसांना मदत नाही मिळाली तर कोणाला देणार? आणि तुमची नियत नसेल, हा कोण सल्ला देतं यांना? कोण सल्लागार आहेत यांचे? पावसाळ्यामध्ये शेतीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर 1400 कोटीची खरेदी कृषी विभाग करतोय, काय लागलंय त्याला? व्ही राधा नावाच्या सचिवांनी विरोध केला, त्यावेळेस त्या सचिवांनाच 2 महिन्यात बदलून टाकलं। बदली करा, आमचं ऐका, आम्हाला तिजोरी लुटू द्या, आम्हाला खाऊ द्या, आम्हाला डाका टाकू द्या, ही यांची मानसिकता या सरकारची झाली आहे। यांच्या पलीकडे यांना काही दिसत नाही, म्हणून अशा प्रकारचे GR काढतात। गडचिरोली की जो घटना सामने गडचिरोली के घटना के बारे में बहुत दुखद घटना है। 2 लोगों को उपचार नहीं होता है, उनकी जान चले जाती है, उनको कंधे पर डालकर ले जाना पड़ता है। 15 किलोमीटर तक ना एम्बुलेंस मिलती है लाने के लिए, ना जाने के लिए मिलती है। ये पूरी तरह महाराष्ट्र में हेल्थ डिपार्टमेंट का फेल्योर है, वहाँ के गार्डियन मिनिस्टर का फेल्योर है, वहाँ के मिनिस्टर लोकल है, उन्होंने कुछ नहीं किया है। लोगों के जान के साथ में ये डिपार्टमेंट खेल रहा है। लाखों करोड़ों रुपए टेंडर में इन्होंने गवाए, कुछ फायदा नहीं हुआ। ना एम्बुलेंस का पता है, ना डॉक्टरों का पता है, ना दवा का पता है, तो क्या कर रहे हैं? लाडली बहना के नाम पे वोट बटोरने के लिए तिजोरी को लूटने का काम, तिजोरी से बांटने का काम, यही चल रहा है। जनता के तरफ इनका कोई ध्यान नहीं है।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.